परंतु मित्रांनो एखादी स्पर्धा उभी करत असताना आर्थिक पाठबळ हा फार महत्वाचा घटक असतो आणि त्यासाठी आम्हाला जे विशेष सहकार्य लाभलेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक आपण आभार मानूया। या स्पर्धेला आम्हाला विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे सातारा चावडीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेबांचं मनपूर्वक आभार। त्याचबरोबर सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेवजी राणे साहेब आपले मनपूर्वक आभार। त्याचबरोबर विशेष सहकार्य आम्हाला लाभलेला आहे करंडी गावचे सुपुत्र युवा नेतृत्व सुधीर शेलार आपले मनपूर्वक आभार। युगोन्मुख खेळाडूसाठी आपल्याकडून कॅश प्राइज मिळालेला आहे मालिकावीराचा पुरस्कार बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संदीप शेलार यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभले त्यांचाही मनपूर्वक आपण आभार मानूया। परंतु या स्पर्धेला प्रथम क्रमांक ज्यांच्या वतीने मिळालेला आहे बाबाराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वरी दर्वी साहेब आपलेही मनपूर्वक आभार। त्याचबरोबर चंद्रकांत दादा बेंदे संचालक आपलेही मनपूर्वक आभार। द्वितीय क्रमांक 7000 नंदेश दादा कदम आणि योगेश दादा चिकणे कुसुंबी यांचा मनपूर्वक आभार। त्याचबरोबर फलंदाज पुरस्कार नितीन दादा मोरे आपले आभार। गोलंदाज सचिन मोरे मामा आपला आभार। क्षेत्ररक्षक वखवडी गावचे क्रिकेटर अक्षय शेलार आपले मनपूर्वक आभार। लाईव्हचं प्रसारण भाजपा युवा मोर्चा सावली सागर धनावडे सर आपले मनपूर्वक आभार। पाणी सौजन्य नितीन दादा साळुंगे आपले आभार। चेंडू सौजन्य सूर्यकांत दादा शेडगे श्री साई स्पोर्ट्स कोपरखिरणे आपले मनपूर्वक आभार। निश्चित काही पावसाची अनाउन्समेंट आपण याही नंतर करूया। मॅचला सुरुवात होईल वाटचाल। त्याचबरोबर श्री चंद्रकांत इंगुळकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचे आपण स्वागत करूया। फौजी फायटर मित्रांनो आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा आपल्याला विनंती आहे। आपली बॅटिंग आहे मॅचला सुरुवात होईल। दोन्ही संघांना आपण देऊया या मॅचसाठी भरभरून शुभेच्छा। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करत आहे। वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आता रंगणार आहे। इनर वॉरियर्स विरुद्ध फौजी फायटर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। मोहाटचे ऋतिक धनावडे आणि घरातघरचे प्रसाद सुर्वे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि आता या जोडीला रोखण्यासाठी षटक क्रमांक 1 मध्ये कुसुंबी गावचे ऑलराऊंडर खेळाडू एक युवा खेळाडू पियुष कदम यांच्या हाती बॉल आहे। मॅचच्या सुरुवात होईल। दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा। मेगा फायनलची लढत त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे माफ करा ज्यांच्या वतीने या मॅच साठी एक विशेष पारितोषिक आहे। प्रत्येक 6 साठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे। मल्लविद्या कुस्ती केंद्र मालसुंडी यांच्या वतीने मित्रांनो 201 रुपयाचं पारितोषिक या प्रत्येक षटकारासाठी असणार आहे। मल्लविद्या कुस्ती केंद्र मालसुंडी यांच्या वतीने हा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे। प्रत्येक षटकार हा तुमचा 201 रुपयाचा असणार आहे। मॅचच्या सुरुवात तुंब युद्ध रोमांच थरार पहिला बॉल आणि पहिला बॉल फेस करतोय घरात घरचा प्रसाद सुर्वे तर गोलंदाजी मार्ग वरती एक युवा ऑलराऊंडर खेळाडू कुसुंबी गावचा पियुष कदम निघालाय। पहिला बॉल घेऊन मॅचच्या सुरुवात दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा अंतिम सामना मेगा फायनलचा पहिला बॉल पहिलाच बॉल लॉंग ऑनला खेळलाय। क्षेत्ररक्षक जात आहेत 2 बॉलचा पाठमोरा करतील। पहिल्या बॉलच्या पाठीमागे अगदी सावधरित्या प्रसाद सुर्वे यांनी बॉलला फक्त दिशा दिली। बॅटचा चेहरा बॉलला चांगल्या प्रकारे दाखवला। पियुष कदम लेदर बॉलचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये परंतु एका बाजूला या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक जर कुणी ठोकलं ना तर त्या गावाचं नाव आहे मोहाट आणि खेळाडूचं नाव आहे ऋतिक धनावडे। बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एका इनिंग मध्ये या खेळाडूने 50 धावा कुठल्या होत्या। आक्रमण करण्याचा प्रयत्न तब्बल आणि 7 षटकार मारले होते बॅटिंग करताना
ऋतिक कदम यांनी एका डावामध्ये आणि त्या 50 धावा त्यांनी कंप्लीट केल्या होत्या. बॉलर तयार पियुष कदम. आक्रमण करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. पियुष कदम बाईच्या माध्यमातून एक सिंगल धाव इथे खर्च करतायत. पियुष कदम यांनी डावपेच उधळून लावलेले आहेत. ऋतिक कदम म्हटलं ना की अंडरम क्रिकेट म्हणजे मोहाट गावामध्ये अंडरम क्रिकेट ज्या प्रकारे खेळलं जातं आणि त्याच्यामध्ये हे खेळाडू निश्चित आपण पाहत असतो. आणि मैदानाच्या आतमध्ये ऋतिक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. बॉलर तयार पियुष कदम. आक्रमण केले अखेरकार ऋतिक धनावडे यांचा वार. बॉल सीमा पार. मेगा फायनलचा पहिला षटकार मोहाट गावाकडून. बॉल सीमा पार षटकार. मेगा फायनलचा पहिला षटकार आला आणि प्रत्येक षटकारासाठी मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचुंडी यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक. अड्डा बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नांना यश नाहीये. डॉट आलाय आणि पियुष कदमने दमखम दाखवला. अलीकडच्या 2 वर्षामध्ये चर्चेमध्ये आलेलं कुसुंबी गावचं हे नाव आहे पियुष कदम. सोडून दिलाय बॉल. वेगाने टाकलाय पियुष कदम यांनी. सांगितलंय पंचांनी दिशाहीन आहे. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. आपण जोडी या स्कोर बोर्डला पुढे नेऊया. आज ऑफिशियल पंचांची भूमिका मेहर बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑफिशियल पंच म्हणून अवनीश प्रजापती. स्कोरर पीटीसी लाईव्ह म्हणजे किरण दळवी जे बिभरी गावचे आहेत. गेली 3 वर्ष या स्पर्धेला कव्हर करतायत. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. गणेश शिंदे सरांचा आवाज तुम्ही ऐकत आहात. काल उमेश सावंत सरांचा आवाज ऐकला. षटक क्रमांक आता 1 चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. 0 गडी बाद. एका षटकाचा संपलाय खेळ. आता ओव्हर नंबर 2 साठी गेलाय बदल. ऑन साइडला बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. कुसुंबी गावचे आयुष वेंदे ओव्हर नंबर आता 2 साठी गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. पहिला बॉल चांगला टाकलाय. बॅटिंग मध्ये आता फलंदाज ऋतिक धनावडे तयार होतील. आयुष वेंदे पुन्हा तयार. राऊंड द विकेट टाकतायत. बॉल सोडून दिलाय. पंचाने सांगितलंय वाईट आणि +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. धावसंख्येला चालना पुन्हा एकदा मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. तब्बल 14 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना टीम फौजी फायटरने टॉस जिंकला. सांगितलं की आम्ही प्रथम बॅटिंग करत आहोत. हा धाडसी निर्णय घेतला. लोवर फुल टॉसचा असणारा बॉल आणि त्या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न. वेळेची अचूकता या अगोदर देखील आपण चर्चा केली की महत्वाचा घटक आहे. कारण एखादी वेळ हातामधून निघून गेली ती पुन्हा येत नाही आणि येणारी वेळ कशी आहे हे सांगता येत नाही. मग त्यामुळे क्रिकेटमध्ये किंवा आयुष्यामध्ये वेळेची अचूकता तुम्हाला साधावी लागते. योग्य अंदाज तुम्हाला आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये बांधावा लागतो. एखादा बॉल आलाय कसा त्याला टोलवायचा कसा. बॉलर तयार. आक्रमण केलं आता या बॉलवरती प्रसाद सुर्वे यांनी. बॉल चाललाय मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध. तिथून बॉलला उचललं जाईल टाकलं जाईल. या बॉलच्या पाठीमागे काही धावा मिळतील. आता या ओव्हर मध्ये आहे ना मोठ्या फटक्यांपासून आयुष वेंदे यांनी फलंदाजांना वंचित ठेवलेला आहे. धावसंख्या 16 आहे धावफलकावरती. ऋतिक धनावडे 8 आणि प्रसाद सुर्वे 3. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती मारला जाईल का धाव तर नाही. लांबी कमी पडली. मोहाटचा ऋतिक धनावडे इथे माघारी.
असणारे एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती आलेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती एक युवा खेळाडू आहे कुसुंबीचा आयुष वेंदे, माफ करा. आणि या बॉलला दिशा दिली आली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे बॉलचा पाठपुरा करतील. बॉलची फेकी अगदी तत्परतेने करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या बॉलच्या पाठीमागे 2 धावा. आयुषने चांगली गोलंदाजी केली. 5 बॉल टाकलेले आहेत, अवघ्या 7च धावा आयुषने खर्च केल्या. एक गडी गारद केलेला आहे आणि संघासाठी जमेची बाजू ठरलेली आहे. संघाला पहिली विकेट कुणी मिळवून दिली तर ते नाव आहे आयुष वेंदे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण चर्चा करतोय विलास सकपाळ, प्रवीण तांबे सरांच्या सोबत ज्यांनी प्रॅक्टिस केलेला आहे असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि प्रवीण तांबे म्हटलं की ज्यांनी IPL मध्ये 2 बॉल मध्ये हॅट्रिक टिपली होती. बॉलर तयार. गोलंदाजी मार्क करून चमक चांगली दाखवली खास करून आयुष वेंदे यांनी. या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतील का? हो आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. एकच सिंगल धाव. षटक क्रमांक आता 2चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना फौजी फायटरने बनवलेले आहे धावा 19. एक गडी बाद. साठी जर हॅट्रिक घेतली, विकेट हॅट्रिक, तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे त्यांच्यासाठी. स्ट्रायकर एंडला बॅट्समन कॅलिस तयार. महाते गावचे पियुष कदम तयार. आपटलाय बॉल आणि दुधा मनस्थितीमध्ये अडकले विलास सकपाळ. कॅलिस बॉल खेळावा की सोडून द्यावा, आणि बॉल त्यांनी सोडून दिला आणि हा बॉल आला तो डॉट. पियुष कदम अशाच खेळासाठी ओळखले जातात. अल्पावधीमध्ये हे नाव चर्चेमध्ये आलेलं आहे, परंतु एका बाजूला कित्येक वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन कॅलिस मैदानाच्या आतमध्ये आहेत. पंचाने सांगितलं की हा बॉल आता वाईड आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या बॉलवरती पियुष कदम यांनी केला खरा, परंतु पंचाने सांगितलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे, त्यामुळे हा दिशाहीन आहे. त्यामुळे हा बॉल कुसुंबी गावच्या पियुष कदम यांना पुन्हा टाकावा लागेल. एक पाय पुढे काढला कॅलिस यांनी, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चांगल्या वेगाने टाकले. एक बाईकची सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे पंच कळवतायत, ती आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. 3रं षटक जे आहे ना ते पिवळ्या चेंडूने हाताळलं जात आहे. एक नाविन्यपूर्ण गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. बाकीच्या 4 ओव्हरला रेग्युलर टी बॉल वापरला जातोय, परंतु हे पिवळ्या बॉलचं षटक म्हणजे येल्लो बॉलचं षटक आहे. जसं ISPL मध्ये टेप बॉलचं षटक आलं होतं, त्यानंतर क्रिकेटमध्ये झालेले ओव्हर्स मध्ये आपण पाहत आहोत. रायगड प्रीमियर लीग, नवी मुंबई प्रीमियर लीग ज्या रबर झाल्या होत्या त्यामध्ये संकल्पना पंचांनी सांगितलं की वाईड, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 23 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक आता 3चा खेळ सुरू आहे. पिवळ्या चेंडूचं हे षटक पियुष कदम हाताळत आहेत. बॉलला ओला केलाय, वेगळ्या स्ट्रॅटेजीने गोलंदाजी करतायत, परंतु यावेळेला आता प्रसाद सुर्वे यांनी हात खोललेत. लॉंग ऑनला पकडलाय कॅच, लांबी पडली कमी, यावं लागेल घरात घरच्या प्रसाद सुर्वे यांना माघारी. धक्का लागलाय तो टीम फौजी फायटरला दुसरा.
बॅट्समन नेम प्लीज. फौजी फायटर आपण बॅट्समनचं नाव कळवा. साईराज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंगसाठी. मधल्या फळीमध्ये येत आहेत. फुलटॉस बॉल समोरच्या बाजूला ओव्हर दी बॉलर हेड खेळलेला स्ट्रोक. आणि या बॉल वरती निश्चित प्रयत्न सीमारेषेलगत चांगले झालेले आहेत. धावांसाठी धावाधाव सुरू आहे आणि या बॉलच्या पाठीमागे धावा मिळालेल्या आहेत. तब्बल 2 धावसंख्या धावफलकावरती 26 धावा, तब्बल 2 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता इथून पुढे 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आपण संधी देऊया डीझेला. अद्वैत डीझे आपण या. चार साठी गांजे गावाचा पर्याय निवडलेला आहे. विठ्ठल चिकणे ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. विठ्ठल चिकणे यांच्याकडे वेग आहे आणि ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहे. अरे अभी नहीं, मम्मी ने बोला 1 घंटा में आ जाऊंगा. ठीक है, 1 घंटे में आ जाऊंगा. बॉलर तैयार. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. विठ्ठल चिकणे टप्पा पडल्यानंतर बॉलने बॅटची आतली कडा घेतली. कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे नाहीये. गांजेगावच्या विठ्ठल चिकणे यांनी या ओव्हरची सुरुवात चांगली केलेली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता साईराज धनावडे आणि विलास सटपाळ कॅलिसला हात खोलावे लागतील. गिअर बदलावा लागेल बॅटिंग करताना. परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. पंचांकडे हलकीशी अपील केली आहे. पंचांनी स्पष्ट नकार दिला. परंतु गोलंदाजीचा बोलबाला सुरू झालाय. वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण 2 बॉल हाताळलेले आहेत. गोलंदाजीमध्ये असताना मिश्रण प्रखरतेने आज गांजेगावच्या खेळाडूने अंमलामध्ये आणलंय. कॅलिस प्रत्युत्तर देऊ शकले नाही. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आज फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल आणि कॅलिस यांना ते उत्तर द्यावं लागेल. तब्बल लागोपाठचे 3 बॉल जर आपण पाहिले ना तर एनआर वॉरियरची चमक वाढलेली आहे. परंतु आता फौजी फायटरला आपली धमक दाखवावी लागेल. धावसंख्येची भूक आता हळू वाढवावी लागेल. धावसंख्या 26 वरती स्थिरावलेली आहे. 2 गडी बाद. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अंगाला भेदणारा बॉल आहे. डायरेक्ट फेक करण्याचा प्रयत्न. एक सिंगल फार वेळानंतर मिळालेली आहे. लेग बाईटची ती सिंगल आहे. 27 धावा 4 बॉल. या ओव्हर मध्ये धावसंख्येचा वेग पूर्णपणे मंदावलेला आहे आणि त्याचं कारण आहे विठ्ठल चिकणे यांनी केलेली धारदार गोलंदाजी. परंतु एका बाजूला साईराज धनावडे क्षमता आहे. हात खोलावे लागतील. बॅट तळपणं फार महत्वाचं आहे फौजी फायटर साठी, कारण टॉस जिंकून या टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फटका तर हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का हे पाहावं लागेल. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. स्किड झाले, घसरले आणि ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटची असणारी मजा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. परंतु मित्रांनो, क्षेत्ररक्षण करताना काळजीपूर्वक आपण क्षेत्ररक्षण करा, कारण आपल्याला कोणती इजा होणार नाही याची आपण दक्षता घ्या. धावसंख्या आहे तर धावफलकावरती 30. तब्बल 5 बॉलचा खेळ संपलाय. 3च धावा अवघ्या या ओव्हर मध्ये विठ्ठल चिकणे यांनी खर्च केलेले आहेत. काटकसरीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विठ्ठल चिकणे करतात. परंतु आज कॅलिस यांना आक्रमण करावं लागेल. अनुभव आहे ना, तो आज कृतीमध्ये आणावा लागेल. वेळ बदलावी लागेल बॅटिंग करताना. आक्रमण केलंय परंतु लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक येत आहेत पाण्यातून मार्ग काढत. 2 धाबा याही बॉलच्या पाठीमागे मिळतील. षटक क्रमांक आता 4चा खेळ संपलाय. बॅटिंग करताना फौजी फायटरने बनवलेले आहे धावा 32. 2 गडी बाद. या पण ऐकूया एक छोटस मधुर संगीत. धावसंख्या 32 वरती 2.
समिती, आर्थिक पाठबळ या सर्वांची सांगड घालावी लागते आणि त्या सर्वांचं मनपूर्वक आपण आभार मानूया. अंतिम षटकाकडे वळूया आणि अंतिम षटकामध्ये कुसुंबी गावचे समीर चिकणे गोलंदाजी मार्गवरती पहिलाच बॉल दिशाईन टाकलाय. वाईट +1 अशा 2 धावा समीर चिकणे या ठिकाणी खर्च करतायत. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय आज साईराज धनावडे यांना हात खोलावे लागतील, जे मोहाड गावचे आहेत, बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला कुसुंबी गावचे समीर चिकणे, उजव्या बाहेरचा बॉल कमी गतीचा होता आणि समीर चिकणे यांनी आता वेगावरती भर दिलेला नाहीये, तर कमी गतीचे बॉल टाकलेले आहेत आणि हा बॉल अगदी चांगला होता. डॉट आलाय. फुलटॉस बॉल लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झडप पडली अपुरी. बॉल सीमारेषा पलीकडे, या बॉलची उडान. फलंदाज साईराज धनावडे यांचा टीम साठी 6चा लगान षटकार. आणि षटक क्रमांक 5 सुरू आहे. धावसंख्येचा वेग आता वाढू लागलेला आहे आणि प्रत्येक षटकारासाठी मल्ल विद्या कुस्ती केंद्र मालचुंडी यांच्या वतीने 201 रुपयाचं पारितोषिक आहे या मॅच साठी. हाई बॉल फुलटॉस आहे, आता खेळलाय एक्स्ट्रा कव्हरला आणि कव्हरच्या मधून क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेलगत बॉलचा पाठमोरा करतायत. धावा निश्चित काही मिळतील, परंतु साईराज धनावडे यांनी खेळ चांगला केलेला आहे. एक मोठा फटका त्यांच्या बॅटमनला. साईराजने 6 बॉल खेळलेले आहेत, 13 वरती बॅटिंग करत आहेत. कॅलिस 10 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा कॅलिस आतापर्यंत बनवू शकलेले आहेत, परंतु इथून पाठीमागे घडलं काय याचा विचार करून चालणार नाही. पुढे काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न कॅलिस यांना करावा लागेल. हा डॉट आलाय, कोणती हालचाल पंचांनी केलेली नाहीये. 1 फ्रॉम द ओव्हर असं पंचांनी कळवलंय, त्यामुळे इथून पुढे एक सिंगल आहे का ती आपण स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया. बाईकची डिक्लेअर आहे. धावसंख्या 42. शेवटचे काही बॉल. दक्षिण जावली प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान थरार आणि अखेरकार बॉल एस्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज क्लीन बोल्ड, त्रिफळाची. ऑन साइडला खेळलेला बॉल, पंचांनी सांगितलं एक सिंगल धाव. धावसंख्या आहे धाव फलकावरती 43 धावा आता येणार वॉरियर्सला बनवायच्या आहे. धावा 44. येणारे बॉल आहेत इथून पुढे 30. सत्र क्रमांक 2 साठी आहे ही धावसंख्येचं गुणोत्तर. पुन्हा एकदा ऐकूया एक छोटस मधुर संगीत.
आतमध्ये सूर्यकांत दुधळे, तर दुसऱ्या बाजूला एक युवा ऑलराऊंडर कुसुंबी गावचे पियुष कदम. आणि षटक क्रमांक 1 साठी आता कुणाला प्रविष्ट केलं जाईल गोलंदाजी मार्गवरती हेही पाहावं लागेल. मॅचला पुन्हा एकदा होते सुरुवात. षटक क्रमांक 1 मध्ये महाते गावचे अनुभवी खेळाडू विलास सकपाळ कॅलिस गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होतील तयार. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय आणि अखेरकर पहिलाच बॉल सीमा पार. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं पियुष कदमने स्वागत केलंय भव्य. बॉल सीमा पार, षटकार. मार्क ग्रेडबीच यांनी अशा प्रकारचा पहिल्यांदा षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मारला होता. दुसऱ्यांदा कारनामा केला वेस्ट इंडिजच्या फिलोने आणि तिसऱ्यांदा केला होता भारताच्या वीरेंद्र सहवाग यांनी. सत्र क्रमांक 2 चा पहिला बॉल या 3 खेळाडूंनी बाहेर मारला होता. आता हा बॉल विलास सकपाळ कॅलिसांनी दिशाहीन टाकलाय, तो पुन्हा टाकावा लागेल. +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे जोडूया. पियुष कदम यांनी पहिल्या बॉल पासून आपली धमक चमक दाखवायला सुरुवात केली, परंतु अनुभव असणारा गाठीशी विलास सकपाळ कॅलिस. आक्रमण फसलंय, बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा, परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही. हात पुढे केले, परंतु या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव मिळालेली आहे. आता या मॅच मध्ये आहे ना, फौजी फायटरला डॉट बॉलचा रेशिओ आणि विकेटची सांगड घालावी लागेल. 9 वरती 0 स्ट्राईक रोटेट केलंय. स्ट्राईक वरती आता सूर्यकांत दुधळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी जे दुंद गावचे आहेत. बॉलर टॅप केलंय, क्षेत्ररक्षक डीपला आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. हो, एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. चातुर्य ही चपळता फार महत्वाची असते. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला गेलाय. तब्बल 3 धावा या बॉलच्या पाठीमागे धावून काढलेले आहेत. प्रयत्न मोठे ठेवावे लागतील. आपल्याकडे जे नाही ते स्वप्न आहे, आपल्याकडे जे काय आहे ना ते सर्वोत्तम आहे. म्हणजे ही विचारधारा फार महत्वाची आहे आणि जी धावसंख्या आपल्याकडे आहे ती चांगली आहे. हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्हाला खेळ करावा लागेल. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोनमध्ये चाललेला आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, त्यापेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं की फौजी फायटरने ज्या धावा कुठलेल्या आहेत त्याचं प्रत्युत्तर आहे. 26 मध्ये 31 बनवायचे आहेत. यॉर्करचा वार ही धाकता आहे विलास सकपाळ कॅलिस यांच्या गोलंदाजीची आणि ती प्रखरतेने त्यांनी दाखवलेली आहे. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. आणि या बॉलच्या पाठीमागे डॉट बॉल आलाय, म्हणजे याची सांगड तुम्हाला घालावी लागेल. हा जो रेशिओ आहे ना या मॅच मध्ये वाढला ना तर फलंदाजांवरती दडपण येऊ शकतं. विठ्ठल सिंगने यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल. पंचांनी सांगितलं की वाईट +1 अशा 2 धावा. ही वेळ धावा वाटण्याची नाहीये तर धावा वाचवण्याची आहे. प्रत्येक धाव विचारपूर्वकच खर्च करावी लागेल. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती विलास सकपाळ यांच्या गोलंदाजीमध्ये ते कौशल्य आहे. विकेट टेकर गोलंदाज आहेत. ओ काय सन्मान दिलाय, कलात्मक फटका. ही लकब आहे पियुष कदम यांच्या खेळाची. आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त झालेली आहे. वेगाचा वापर केला, यालाच म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती बरी. आणि युक्तीचा वापर करत हा फटका खेळला. धावसंख्या 16, 0 गडी बाद. 24 बॉल बनवायचे आहेत, धावा 28. या पण ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत.
पोसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील, ज्या विजयाच्या दिशेने जातील. पहिला बॉल डॉट आलाय. बॉलर नेम प्लीज. साईराज धनावडे ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. मोहाड गावचे आहेत. बॅटिंग मध्ये चांगला खेळ केला, मधल्या फळीमध्ये येऊन शेवटपर्यंत उभे राहिले होते. सोडून दिलाय. साईराज ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि ती भूमिका त्यांना मैदानाच्या आतमध्ये बजवावी लागेल. पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, वाईड आहे, सोडून दिलाय. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त करूया. 2 दिवसाचा हा रणसंग्राम अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली या बॉलला. बॅटिंग करताना सूर्यकांत दुंदळे यांनी. सूरज शिंदे यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. पियुष कदम यांच्या 3 षटकारांसाठी 501 पारितोषिक आहे. ही कौतुकाची थाप या खेळाडूंच्या पाठीवरती. हे पाठीराखे सर्व ठेवतायत, परंतु कशा प्रकारे ही थाप स्वीकारतील. परंतु एका बाजूला या युवा खेळाडूने प्रभावित केले साईराज धनावडे. पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. साईराजला या गोष्टी टाळाव्या लागतील. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल साईराजला. बॅटिंगमध्ये संधी मिळाली, सोनं केलं, परंतु आता गोलंदाजीमध्ये संधीचं सोनं करावं लागेल. कारण ही ती वेळ आहे जिथे मॅचला कलाटणी द्यायची आहे आणि ती मिळेल का? आक्रमण केलंय पियुष कदम यांचा टोला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी मिळाला मोका, दिला ठोका. मादक सौंदर्य असणारा हा फटका एक्स्ट्रा कव्हरला मन प्रफुल्लित करून जातो. वाकाडण्याजोगा फटका, मन हरकून टाकणारा फटका होता. पाण्यामध्ये बॉल थांबला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर हो, ते कोणत्या एंडला होते? स्ट्रायकर एंडला फेक होते. 2 धावा बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळतील. धावसंख्या आहे धावफलकावरती 27 धावा बनवायच्या आहेत. 20 बॉल मध्ये 17. परिस्थिती बदललेली आहे, परंतु आशाही बिकट परिस्थितीमध्ये फौजी फायटरला लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा आज करावी लागेल. आयुष्यात सर्व काही संपल्यासारखं ज्यावेळेस वाटेल ना, त्यावेळेस पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका. कारण यावेळीची सुरुवात शून्यातून नाहीये, तर ती अनुभवातून आहे आणि तो अनुभव आज फार महत्वाचा राहील. थोडीशी गडबड झाली बॉल अडवताना, परंतु बॉलची फेकी. एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक आता 2चा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 19 बॉल आणि बनवायचे आहेत धावा 16. षटकातला शेवटचा बॉल आहे. विकेटचा शोध अद्यापही संपला नाहीये फौजी फायटरचा आणि ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल. विकेट घ्याव्याच लागतील, कारण एकमेव पर्याय या टीमकडे आहे. षटक क्रमांक 2ची सांगता होतीये. आता येणारे 18 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. 16 धावा. या ऐकूया आणखीन एक छोटस मधुर संगीत.
संस्कार शेडगे ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. आक्रमण केलंय, पिवळ्या चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावांसाठी षटकार. मध्ये स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसलेली आहे. दहा धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये खौफ तुटे है मगर हौसले जिंदा है. अरे हा मोह है जहा मुश्किले शर्मिंदा है. आयुर्वेदिक वनस्पती मुळा आणि फटका खेळलाय पियुष कदम. फटक्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे पियुष कदम यांच्यासाठी. काय फटका खेळला पियुष कदमने. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. एक सिंगल धाव. पियुष कदमने स्विच हिटचा फटका इतका प्रॉपर खेळला ना. आता 41 धावा झालेल्या आहेत. आता विजयासाठी 15 बॉल 3 ची गरज आहे. एका बाजूला टीम फौजी फायटरला लढावं लागेल, शेवटच्या श्वासापर्यंत झुंजावं लागेल. पियुष कदम तयार बॅटिंगसाठी. फुलटॉस बॉल, नो बॉल आहे आणि प्लसवर. अशा 2 धावा अवघ्या एका धावेची गरज आहे या मॅच मध्ये. विजयाच्या उंबरट्यापर्यंत पोहोचलेला एनआर वॉरियर संघ, परंतु ती मॅच खेचून आणता येईल का फौजी फायटरला, हाच प्रयत्न करावा लागेल. संस्कार पुन्हा तयार गोलंदाजी मार्क वरती. काळ कसोटीचा आहे, कसोटीला सांगा. वारसा संघर्षाचा आहे, परंतु धाव आलेली नाहीये. भले यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्या जवळ नेहमी असली पाहिजे आणि तो संघर्ष फौजी फायटरला करावा लागेल. इथून पुढे विजयासाठी बनवायची आहे. 1 धाव. येणारी बॉल 14 आणि अखेरकार इथे आणखीन एक आलाय डॉट. धाव मिळत नाहीये. बांधून ठेवलाय आता संस्कार यांनी पियुष कदम यांना. पियुष कदमने प्रयत्न पुन्हा तोच केला स्विच हिटचा, परंतु अजूनही 1 धावेची गरज आहे. 13 बॉल बाकी आहेत इनर वॉरियर्स साठी. हे लक्ष आहे. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग मेगा फायनल. एनआर वॉरियर्स विरुद्ध फौजी फायटर, फौजी फायटर विरुद्ध एनआर वॉरियर्स. 1 धाव आणि अखेरकार महेंद्रसिंग धोनी स्टाईल मॅच उद्ध्वस्त केली आणि विजयाचा कळस रवलाय कुसुंबी गावच्या पियुष कदमने. आणि क्रमांक 3 ची बाजी कोणाची तर एनआर वॉरियर्सची. कदमों को रुकना मंजूर न था, राहे और भी तो है, तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो. जिंदगी एक सफर ही तो है. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग का सफर जिंकलाय एनआर वॉरियर्स चॅम्पियन.